नमस्कार, मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक 41 ते 45 सादर करते आहे. बहु हिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परी ना तुडे हित काही. विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. बहुता परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी व्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुआ करावे. रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निज ध्यास राहो. मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवित जावे. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊन लागे. तये संगतीची जनी कोण गोडी, जये संगतीने मती राम सोडी. आधीच्या श्लोकात रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे देव जर आपल्या सोबतच असेल तर त्याला शोधण्यासाठी इकडे तिकडे वणवण भटकण्याचा काय उपयोग. त्यामुळे शिणवटा काय तो फक्त आपल्या पदरात पडेल. रामाला आपलंसं करायला हवं असं रामदास स्वामी म्हणतात. आता एखाद्याला आपलंसं करायचं असेल तर प्रेमासारखा दुसरा मार्ग नाही. त्याचप्रमाणे या रघुनायकाला देखील आपल्या भक्तीने आपल्या प्रेमाने आपण आपलंसं करायला हवं. आपल्याला आपलं हित कशात आहे हे समजायला हवं. त्याप्रमाणे रामभक्तीत म्हणजेच काय तर सद्विचार आणि सत्कृत्यात आपलं मन रममाण करून आपणच स्वतः आपलं हित साध्य करायला हवं. आता इतकी प्रखर रामभक्ती करायची तर त्याप्रमाणे आपल्या आजूबाजूचं वातावरण पोषक असायला हवं. आपली संगत ही उत्तम असायला हवी. जर आजूबाजूच्या वातावरणामुळे आपली मनःशांती ढळत असेल, संगतीने आपल्या मनात अहंकार असमाधान यांची बीजं रुजवली जात असतील तर त्यांपासून 4 हात दूर राहिलेलंच बरं. आपल्या बुद्धीचा उपयोग करून आपणच आपल्या विचारांना योग्य दिशा ही द्यायला हवी. जय जय रघुवीर समर्थ.